नमस्कार. तर अबीर गुलाल मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहिलं की शुभ्रा खूप खुश असते. ती आनंदाने बागडत असते. याच वेळी मिली शुभ्राच्या जवळ येते आणि म्हणते की वाव शुभ्रा मॅडम, तुम्ही खूप सुंदर दिसताय. म्हणजे ते नाही का जस्ट लुकिंग लाईक अ वाव, पण या वावला काय भावच नाही. यावर शुभ्रा चिडून म्हणते काय नॉनसेन्ससारखं बोलते. तर मिली म्हणते की आय नो मॅम, तुम्हाला हे आवडणार नाही, पण सगळं करून काय फायदा आहे. हे अगस्त्य तुमच्याकडे बघतसुद्धा नाही, तो फक्त श्रीकडेच बघत असतो. श्रीच त्याची होणारी बायको आहे असं वाटतं. यावर शुभ्रा खूप चिडते आणि म्हणते काही बोलू नकोस मिली. यावर मिली म्हणते मॅम, आता तुमचं लग्न होणार आहे म्हटल्यावर तुम्हाला सगळ्यांसमोर अगस्त्यानं आय लव्ह यू म्हणायला हवं, पण म्हटले का कधी. यावर शुभ्रालासुद्धा वाटतं की हो खरंच अगस्त्य मला कधीच आय लव्ह यू नाही म्हटला. तर यावर मिली म्हणते की तुम्हाला नाही पण श्रीला तर म्हणाला आहे ना. यावर शुभ्रा म्हणते काय कधी. तर मिली म्हणते की अहो काल नाही का सगळ्यांसमोर ओरडून ओरडून म्हणाला, आठवतं आहे ना. मग शुभ्राला ते आठवतं. शुभ्रा स्वतःशीच म्हणते की चिल शुभ्रा, अगं गेम होता तो आणि गेममध्ये असतंच की सगळं हे. खरा गेम ना तू खेळते, त्यावर फोकस कर, असल्या फालतू गोष्टींवर नाही. तितक्यात मिली म्हणते बघा ना मॅम, सगळं तिच्या वाट्याला आलं आणि तुमच्या वाट्याला काहीच नाही आलं. तुमचा होणारा नवरा त्या श्रीला जास्त महत्त्व देतो आहे आणि तुम्हाला काहीच नाही. काय आहे ना मॅम, घोड्याची लगाम आपल्या हातात असेल ना तर तो जास्त उधळत नाही, आपल्याकडेच राहतो. आणि हे असं चालू राहिलं ना तर सगळं तुमच्या हातातून निसटेल मॅम आणि तुम्ही तोंडावर पडाल. यावर शुभ्रा म्हणते नाही मिली, असं नाही होणार आणि त्या श्रीला तिच्या वागण्याची शिक्षा मिळाली तर माझं नाव पण शुभ्रा नाही सांगणार. तू बघच, माझ्या हातावर मेहंदीने अगस्त्याचं नाव श्रीच लिहिणार. इतक्यात अगस्त्य तिथे एकदम घाईघाईत येतो आणि म्हणतो की शुभ्रा, श्रीला पाहिलंच का कुठे. यावर मिली म्हणते की काय अगस्त्य सर, तुमचं आणि मॅमचं लग्न होणार आहे आणि तरी तुम्ही श्रीलाच का शोधताय. यावर अगस्त्य म्हणतो बरोबर आहे तुझं मिली, मला फक्त श्रीला विचारायचं होतं की हा ड्रेस माझ्यावरती सूट करतोय की नाही. यावर शुभ्रा लगेच म्हणते अगस्त्य ऐक ना, माझं पण श्रीकडे थोडंसं काम आहे, आपण दोघे पण जाऊया चल. असं म्हणून शुभ्रा अगस्त्याचा हात पकडून श्रीकडे घेऊन जात असते. हे सगळं बारक्या बघतो आणि म्हणतो हे काय, शुभ्रा अगस्त्याचा हात धरून कुठे न्यायला लागली आहे. अगस्त्य जात नाही आहे, पण हे काय चाललं आहे. हां आत्ता समजलं, म्हणजे अगस्त्यचं हिच्यावर प्रेमच नाही आहे, याचं फक्त श्रीवर प्रेम आहे, पण ते त्याला अजून समजलंच नाही आहे, त्याला जाणवलंच नाही आहे. यानंतर आपण इकडे पाहतो की श्री गालावर जे लिहिले ते बघून खूप टेन्शनमध्ये असते आणि म्हणत असते की आता हे सगळं कसं घालवायचं, काहीतरी करावं लागेल. ती विचार करतच असते. तितक्यात तिचं लक्ष बाहेर जातं. शुभ्रा मॅडम इकडे कशा काय यायला लागल्यात. तितक्यात असं म्हणून ती गडबडीने दरवाजा लावायला जाते. तितक्यात मिली डायरेक्ट दरवाजा उघडते आणि म्हणते या मॅम या लवकर. श्री टॉवेल घेऊन हातातला टॉवेल घेऊन गालाला लावते आणि इकडे शुभ्रा अगस्त्य येतात. अगस्त्य श्रीला म्हणतो की श्री ऐक ना. तर श्री खूप घाबरलेली असते. ती म्हणते की हां बोल. यावर अगस्त्य म्हणतो श्री ऐक तरी, श्री हे काय झालं आहे. तर अगस्त्य म्हणतो अशी का वागते ही आणि तू अशी का उभी आहेस, काय झाले. तर श्री अगस्त्याकडे बघते तर श्रीला असं गालाला टॉवेल लागलेलं बघून अगस्त्य विचारते काय हे काय झाले, दात दुखतोय का. तर श्री म्हणते नाही असं काय नाही. तर अगस्त्य हसून विचारतो की हे असं गाल पकडून का बसली आहे. तर श्री म्हणते की तुला काय करायचं आहे, तू कशाला विचारतो. यानंतर शुभ्रा म्हणते काय नाटकं लावले तू आणि आम्हाला येताना बघून असा दरवाजा का लावायला आलीस, मी आलेला आवडलं नाही का तुला, की फक्त अगस्त्यच नाही म्हणजे माझा काय प्रॉब्लेम आहे का तुला, अशी का वागते तू. यावर अगस्त्य म्हणतो की काय झालं ते तरी बघू दे मला श्री. तर श्री म्हणते की नाही काय नाही, थोडंसं खरचटले ओरबाडले थोडंसं. तर अगस्त्य म्हणतो काय खरचटले, मला बघू दे इकडे. शुभ्रा खूप चिडलेली असते. ती म्हणत असते जरा जास्तच पुळका आला आहे ना या अगस्त्यला. तर अगस्त्य इकडे श्रीला दाखव, बघू दे मला, म्हणून तिचा हात खिचत असतो. हे बघून शुभ्रा म्हणते अगस्त्य ती नको म्हणते ना, कशाला उगाच फोर्स करतोय तिला, सोड ना. तर अगस्त्य म्हणतो बरं ठीक आहे श्री, लाव औषध, नाही करत तुझी काळजी, जा. यानंतर शुभ्रा म्हणते की
श्री तुझं औषध लावून झाल्यावर ना मला सांगा, माझं थोडं काम आहे तुझ्याकडे. तर श्री विचारते की कसलं काम. यावर शुभ्रा म्हणते की ॲक्च्युली मला ना तुझ्या हाताने माझ्या हातावर अगस्त्याचं नाव लिहायचं होतं, ते पण मेहंदीने. श्री म्हणते मी लिहू. तर शुभ्रा म्हणते हो, काय प्रॉब्लेम आहे का. यानंतर श्री तोंड फिरवते. हे बघून अगस्त्य म्हणतो की श्री काय होतं आहे, खूप त्रास होतो आहे का. म्हणजे तसं असेल तर सांग मला, आपण डॉक्टरकडे जाऊया. तू फंक्शनची काळजी नको करू, आणि माझ्यासाठी फंक्शन्स नाही तर तू महत्त्वाचे आहे. आपण ते पुढे ढकलूया, तू आधी स्वतःची काळजी घे. यानंतर शुभ्रा अगस्त्याला म्हणते की अगस्त्य, श्री तुझ्यासमोर असली की तुला दुसरं कोणी दिसत नाही का रे. म्हणजे पट्टी असते का तुझ्या डोळ्यावर. आणि गैरसमज करून घेऊ नको, हिला तुझ्याशी बोलायचंच नाही आहे तरी पण तू श्री श्री करतोय. तुला कळतं आहे का, मी तुझी होणारी बायको आहे, आपलं लग्न होणार आहे, पण तरी पण तुझं लक्ष नाही आहे. साधा एक क्षणही तू माझा विचार करत नाही आहेस. खरं सांगू का, तू हे लग्न स्वइच्छेने करतोय की आईसाहेब म्हणतायत म्हणून करतोय. हे बघ, तुला जर माझ्याबद्दल काही फिलिंग्जच नसतील तर हे लग्न करण्यात काय अर्थ आहे. आणि अजूनही वेळ गेलेली नाही आहे. आईसाहेबांसाठी हे लग्न करत असशील ना तर तसं सांग मला, मी बोलेल आईसाहेबांशी, काय प्रॉब्लेम नाही आहे मला. यावर श्री म्हणते अहो शुभ्रा मॅडम, काय बोलायला लागलाय, रागाच्या भरात असं काय बी बोलू नका. यावर शुभ्रा श्रीला म्हणते की तू गप्प बस, तुझ्याशी बोलत नाही मी, अगस्त्याशी बोलते. तर यावर श्री म्हणते तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे मॅडम, अगस्त्याचं काय मनाव घेत आहे, तो आधीपासूनच तसं आहे, तुमच्यासोबतच लग्न करायचं आहे हो त्याला. आणि श्रीला आठवते की आईसाहेबांनी तिला अगस्त्यापासून दूर राहायला सांगितलेलं असतं. मग श्री स्वतःशीच म्हणते की नाही, असं नाही होऊन चालणार. अगस्त्य म्हणतो शुभ्रा असं काय नाही आमच्यात, असं काही नाही जे तुला वाटतं. तिची तब्येत बरी नाही आहे म्हणून काळजी वाटली, फक्त विचारपूस करतोय. तर यावर शुभ्रा म्हणते हो, तब्येतीची काळजी आहे तुला, आम्ही आहे की काळजी करायला, मी आहे, मिली आहे, आमचे वडील आहेत, आणि तसं पण काय लागलं तर आम्ही डॉक्टरकडे पण घेऊन जाऊ की तिला, का ते पण करायचं आहे तुला. अगस्त्य शुभ्राला समजावत असतो. तितक्या श्री म्हणते अगस्त्या बस ना आता, थांबव विषय तो. आणि शुभ्रा मॅडम, तुमचं आता लग्न होणार आहे, तुमच्यासाठी किती आनंदाचा विषय आहे आणि तुम्ही उगाच हे असं घेऊन बसलाय. असं म्हणून श्री म्हणते की तुम्ही व्हा पुढं, मी आलेच कपडे बदलून. त्यावर शुभ्रा आणि मिली तिथून निघून जातात. अगस्त्य तिथेच असतो. श्री अगस्त्याला म्हणते की तू का थांबलाय उगाच, शुभ्रा मॅडम चिडतील, तू जा बरं इथून. यावर अगस्त्य म्हणतो मला एक कळत नाही आहे श्री, की शुभ्रा असं का वागते माझ्याशी. आता आमचं लग्न ठरलं आहे, सगळं चांगलं झालं आहे, तरी ती विश्वास ठेवत नाही माझ्यावर. ती का असा संशय घेते, आपण फक्त मित्र आहोत तरी ती का करते असं. नाही, आपलं प्रेम नाही आहे एकमेकांवरती. मला खरंच कळत नाही की ती असं का वागते. आता पण बघितलं ना, आता ती तुला जे पण बोलली, प्लीज राग मानू नको. यावर श्री म्हणते नाही नाही असं काय नाही. अगस्त्य म्हणतो आणि हे जे पण काय आहे ते लवकर बरं कर, कारण मला तू महत्त्वाची आहे. फंक्शनमध्ये दुसरं कोणी नसलं तरी चालेल, पण मला तू पाहिजे, कारण तू जेव्हा माझ्यासोबत असतेस ना तेव्हा मला खूप भारी वाटतं. यावर श्री म्हणते हो तू जा पुढं, मी येते, उगाच घोळ होईल. यावर अगस्त्य म्हणतो आई अंबाबाईची साथ आहे ना, आपल्याला कशाला घोळ होईल, लवकर तयार होऊन ये. असं म्हणून अगस्त्य तिथून निघून जातो. यानंतर आपण पाहतो की श्री स्वतःशीच म्हणते की मला तर काही कळेनाच झालं की हे कुणी माझ्या गालावर लिहिलं आहे का, कधी लिहिलं आहे. यानंतर इकडे आपण पाहतो की धनाजी गायकवाड यांना एक फोन येतो आणि त्यांना असं सांगितलं जातं की सर, तुम्ही ज्या बाईची माहिती काढत होतात त्या बाईचा पत्ता मिळाला आहे. यावर धनाजी गायकवाड खूप खुश होतात आणि म्हणतात बरं झालं, खूप चांगलं काम केलं तुम्ही. आणि त्यानंतर ते म्हणतात की आत्ता कळेल की ती बाई श्रीला का शोधत होती ते. आणि श्रीचं बोलणं त्यांना आठवतं की माझ्या खऱ्या आईबाबांना आता नको शोधायला, मला वचन द्या. हे आठवून धनाजी गायकवाड म्हणतात या पोरीनं वचनात अडकून ठेवलं आहे मला. पण नाही आई अंबाबाई, आज नाही तर कधीच नाही. तुझं नाव घेऊन मी हे कठोर पाऊल उचलतो, तिचं मन दुखवतं आहे, पण हे तिच्याच भल्यासाठी करतो आहे मी. काही करून त्या बाईला भेटणं खूप महत्त्वाचं आहे. आई अंबाबाई, श्रीसोबत आमचं रक्ताचं नातं नाही आहे, पण तिला मनाने आम्ही लेक मानले, तिचं तेच कर्तव्य करतो.
जातोय आम्ही. श्रीला कायम सुखात बघायचं आहे आम्हाला. तिच्या आयुष्यातलं नियतीनं घातलेलं हे कोडं मी सोडवणार आहे. आई अंबाबाई आशीर्वाद दे मला. यानंतर आपण पाहतो की शुभ्रा आणि मिलीचं इकडे नाटक चालू असतं की अगस्त्य आल्यावर चिडायचं नाटक करायचं. यानंतर मिली म्हणते आला 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 आणि मग शुभ्रा पण लगेच रागात येण्याचं नाटक करते आणि म्हणते की नाही नाही मला काहीच ऐकायचं नाही आहे. तर मिली तिला समजवत असते, मॅम प्लीज शांत व्हा, ऐका माझं. आणि अगस्त्य शुभ्राकडे येऊन म्हणतो की शुभ्रा प्लीज. यावर मिली अगस्त्यकडे बघते, म्हणते अरे अगस्त्य सर, आणि म्हणते की बोला तुम्ही, आणि ती तिथून निघून जाते. इकडे अगस्त्य शुभ्राला म्हणतो शुभ्रा सॉरी. तर शुभ्रा पण म्हणते सॉरी. तर अगस्त्य म्हणतो की तू का म्हणते सॉरी, माझी चूक आहे. अगस्त्य शुभ्राला म्हणतो की मला खरं तर ना एका विषयावर बोलायचं आहे, प्लीज ऐक. मला माहीत आहे की आपलं लग्न होणार आहे. तुला वाटत असेल की मी तुला आय लव्ह यू म्हणावं, पॅम्परिंग करावं, म्हणजे तुझ्या अपेक्षा व्हॅलिड आहेत. पण प्रॉब्लेम माझा आहे की मला थोडासा वेळ लागतो नातं बनवायला. एक रिक्वेस्ट होती माझी, ऐकशील का? आणि आणि माझं आणि जे श्रीचं जे नातं आहे ते नातं ना फक्त मैत्रीचंच आहे, बाकी काय नाही. तू आमच्यावर अविश्वास दाखवू नको प्लीज. तर शुभ्रा म्हणते की हो प्रयत्न करेल. आणि त्यानंतर ती अगस्त्याचा हात हातात घेऊन म्हणते अगस्त्य मी एका गोष्टीची खूप वाट बघते की तू मला आय लव्ह यू कधी म्हणणार. तर अगस्त्य म्हणतो तर शुभ्रा इकडे मनातच म्हणते काय, तोंड उघड आणि म्हण ना मग. आणि असं म्हणून ती अगस्त्याला स्वतःच आय लव्ह यू म्हणते. तितक्यात अगस्त्याचा फोन वाजतो. शुभ्रा म्हणते घे ना फोन. अगस्त्य तो फोन घेतो आणि म्हणतो की थँक्यू. आणि मग अगस्त्य फोन उचलतो आणि तिथून निघून जातो. यानंतर शुभ्रा म्हणते बापरे इम्पॉसिबल आहे हा अगस्त्य, आणि एक सत्य लपवायला किती नाटकं करावी लागतात, किती खोटं बोलावं लागतं आणि सगळ्यांना खुश ठेवावं लागतं. बापरे खूप अवघड आहे हे. फक्त हे लग्न होईपर्यंत कुणालाच काही कळायला नको. माझे आईवडील हे श्रीचे खरे आईवडील आहेत. देवा प्लीज माझ्यासाठी एवढं कर प्लीज देवा. असं म्हणून ती देवाकडे प्रार्थना करत असते की हे कोणालाही सत्य कळायला नको. तर तुम्हाला काय वाटतं की धनाजी गायकवाड त्या बाईला भेटल्यावर श्री त्यांचीच मुलगी आहे हे सत्य येणार का सगळ्यांसमोर?